आपलं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नसल्यापेक्षा कळलं का. ज्याला सर्टिफिकेट मिळाले त्याला कोणी बी द्या आणि बाकीच्याला देशातनं हाकला. सर सगट जिंदाबाद जरांगे पाटील. विठ्ठल बुटकाय म्हणून कमी लेखू नका. वामन अवतार बुटकाच होता, बळीला पातळात लोटला. आम्ही मराठी एक झाल्यावर तुम्हाला लोटायला किती उशीर लागायला. विठ्ठल आम्ही गरीब आहे. बुटकाय तर बुटकाय मराठा खवळून बघा. एक वाघिणीला खवळून, वाघाला ना वाघिणीला, आणि एक मराठ्याला खवळून बघा. राजा मानसिंग माणसाचं रक्त पित होता, ती भारत देश आहे. विठ्ठल पांडुरंगाचं चिंतन करावं, देवाचं ध्यान करावं. हरिभक्तीपरायण संत सद्गुरू भागवत बाबाच्या पुण्यतिथी महोत्सवानं 43व वर्ष. मला तुम्ही बोलवलं, मला कीर्तनाला 40व वर्ष आहे. बाजारात आलो यूट्यूबवर, जी टॅकीजवर गेल्यावर ह्याच्या आधी नळवाडीला आलोय दराडे सर मला बोलवायचे. 2-3 वर्ष आलो इकडं. हो, अतिशय चांगला भाग आहे. रामरायाची नगरी नाशिक जिल्हा. हो विठ्ठल. अहिल्या गौतमी राहिलेला जिल्हा नाशिक जिल्हा. विठ्ठल शंकरानं जाता आपटली, त्यातला एक केस वाहतोय गोदावरी म्हणून. एकच केस शंकराची बट्टा, त्याचं नाव गोदा. आपला आपट जरी डोसकं खरडून दिलं, पाणी बी नाही रक्त बी नाही. विठ्ठल नाशिकवरनं भक्तीचा रस, भक्तीचा माळा, भक्तीचा सुगंध आमच्याकडे येतोय. लक्षात घ्या. नाशिकवरून केवढं मोठं नाशिक आहे महाराज. एक बट दिली तर गोदावरी तयार झाली. निमा मराठवाडा, निमा म्हणतोय मी, निमा मराठवाडा शांत झाला. तिचं नाव गोदावरी. आमचं गोदावरी फुटक्या गाडग्यानं पाणी भरती, रांजण बी भरण आणि पोट बी भरण. विठ्ठल आलो मग 7:15 आलो. श्रीयुत काय त्या मुलाचं नाव वर दीपक आहे की नाही. हा दीपक लाल बडक आहे. ही एक बरं वाटलं. बऱ्याच गावचं दीपक काळा आहे त्यावर. असो, भक्तिभावानं आम्हाला जेवण केलं, भोजन केलं, तर मी सगळे आनंदानं, अतिशय आनंद वाटला. हरिभक्तीपरायण TV स्टार माझे जोडीदार, माझे परमस्नेह वयोवृद्ध केशव महाराज रात्री होते. असं कळलं ती केशव आणि मी मधुकर, दोघं बी सारखंच. माझं नाव आहे मधुकर. मधुकर म्हणजे संस्कृत म्हणजे बोंगा. माझं वैशिष्ट्य आहे, मला एखाद्या गावी एकदा कीर्तन दिलं की पुन्हा दुसऱ्यांदा येतच. विठ्ठल पुन्हा पुन्हा कीर्तन, पुन्हा पुन्हा मृदंग वाजवायला मिळायला, पुन्हा पुन्हा गायक बोलायला मिळायला. आपल्या आईचं दूध चांगलं पाहिजे. हा टाळे वाजवा. देर इज नो मिक्सिंग, देर इज नो फिक्सिंग. आज मॅच कोणी जिंकली की बघा. बहुतेक पाकिस्तान जिंकली का बांगल्यानं नाही, कोण नादात नाही जाणार. विठ्ठल या आईचं दूध निर्मळ असावं. लक्षात घ्या. कशासाठी म्हणतो, सूर्यकुमार यादवचा मी फॅन आहे. व कसले 49 काला हाणल्या. 82, 83, 97 रनाला लाजवील. त्याचंच नाव सूर्यकुमार यादव. टाळे वाजवा. जीवनामध्ये त्यांनी येणा वाजवावा की निळोब्बर आहे, परंतु तो येणा कीर्तन करायच्या गळ्यात राहावा. तुकोबारा गेल्यानंतर 20 वर्षानंतर नगरला पारनेरजवळ एक जणांनी विचारलं, तुकोबारा वैकुंठाला कसे गेले? निळोब्बारा साधे नव्हते. त्याला म्हणले, तुला बघायचं का तुकोबारा कसे गेले? निळोबाराने जो विना वर फेकला, अजून खाली नाही. विठ्ठल आणि अजून बी सांगतो, कीर्तनकार येणं करी दोघं बी दरिद्री. बरं का, किती बी त्यांनी कमवून घरी नेऊ द्या.
आमची बायको नीट बोलायची नाही, सून नाही, पोरग नाही, दागिना घ्या जा की कीर्तन करा जा. आता येताना बायको बरोबर मी भांडून आले, उघडं बोलावा. पाया पडतानाच मला म्हणते आता कवा. मी म्हणलं जर का गोदावरीला पूर नाही आला तर येतो विठा. विठाला 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 विठाला. 8.5 नक्षत्र झाली व पाऊस नाही आमच्याकडं. काय खात्री आहे, दोन्ही पिकं गेली, रब्बी गेलं खरीप गेलं. आता गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळा इथं स्टँड पोस्ट घरोघर पाण्याचं नळा इथं. पण पाण्याच्या टाकी बसला कोवा खुल्ला केला. काही लोकांच्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या नळाला फक्त हवा. आणि पंच म्हणते तर पाणीपट्टी भरा. नाही पाणीपट्टी भरतो पण पंच हवा येत नाही, पाणी येत नाही. पंच मला म्हणते हवा येते का नाही. मग हवा सोडासाठी तुम्हाला दिलं निवडून, पाणी द्या र. रानामध्ये शेतकऱ्यानं ॲग्रिकल्चर को प्रोग्रेस म्हणून ड्रीप केलं, त्याला मराठी म्हणतात. त्याची तर गावातल्या पाण्यापेक्षा विचित्र. 2.5-3ला 3 फेज येतो, मोटरीचा आटो खाली पडतो आणि मग ड्रीप चालू. सगळ्या वस्तीवरली कुत्री वाव वाव. काय ड्रीप, काय गावातलं पाणी. महिला म्हणतात तुम्हाला राग येऊ नका, तुमची माफी मागून सांगतो. आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून 1990ला सरकारनं अंगणवाडी काढली. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे, शेरड राखलेली परवडली पण ती लेकरं नाव नका हो. काय मुलं ती चडी नेसलेली, नाकात बोट, हातात भाता. आईला दूध नाही, अंगणवाडी काढावी लागली. शेतकरी मिळेल त्याच्यावर खाते. मध्ये 2 वर्ष कोरोना झाला आहे की नाही, बरीच माणसं मेली आहे नाही. COVID-19 हो कोरोना झाला. कोरोनाने एक फायदा झाला बघा, गावगावच्या नकट्या पुरी कटल्या. पुरी बघा गेल्यावर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. कसलं बी गिराईक खपलंच. हे तुम्हाला जमीन नसू द्या, नाक सरळ असावं बघा. तुम्हाला घरकुल नसू द्या, राजवाडा नसू द्या, घरकुल असावं. तुम्हाला पद नसू द्या, घरकुल नाक सरळ असावं. तुम्हाला पकवाज पिठी न वाजवा येऊ द्या, नाक सरळ असावं. तुम्हाला गायाला ना येऊ द्या, नाक सरळ असावं. तुमच्याकडं बचत कार्ड, पॅन कार्ड, कसलंच कार्ड नसू द्या, आधार कार्ड नसू द्या, नाक सरळ असावं. हा समाज मूर्ख नाही आमच्या पाया पडायला. हा मी 2-2, 4-4 महिने हजामत करीत नाही, करायची गरज बी नाही. बरं आता हजामत करून कोणाला करून घ्यायचं आहे. 75 वय आहे. जशी स्थिती आहे जसं आहे तसं राहा. आमची बायको माझ्या मागं 5-6 महिने लागली. डोक्याची केस काळी करा, डोक्याची केस काळी करा. बस खाली उगा कापूस इसकटले म्हणे आहे ती बरं आहे राहू दे. नाही नाही करायचं म्हणली. मॅडम बस खाली. समजा म्हणलं मी डोक्याची केस काळी केली, चांगलं तेल लावलं, डोक्याची केस काळी केली, चांगलं तेल लावलं, एखाद्या कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यावर कीर्तन संपल्यावर एखाद्या विचारीनं जर मला पसंत केलं मग नग म्हणलं. म्हणून बायकाने ग बसव, नवऱ्याला खवळू नये. आम्ही गप आहे. अजून एक म्हण सांगतो तुम्हाला, साप म्हणून दाखला, नवरा म्हणून आपला. गप बसायचं. वैकुंठवासी भागवत बाबा भारतीभावांच्या या पावन पुण्यनगरीमध्ये तुम्ही सेवा करताय, करून घेताय, अन्नदान करताय, न भूतो न भविष्यती.
1 वर्षामध्ये मला चान्स आला. पुढं मला फोन करू नका. माझं वय 40 झाले, रक्त कमी झाले, मला शुगर आहे हो. हा समाज मूर्ख नाही. हा समाज मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर प्रेम करतो. हा समाज जो भजन कीर्तन गातो त्याच्या कंठावर प्रेम करतो. हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर प्रेम करतो. हा समाज आमच्या पाया पडतो. का पडतो? सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे जगात. तो वर्ग म्हणजे मस्तक हे पाय. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. एक सांगतो, वारकरी व्हा पण उळीत एज्युकेटेड असा. क्रांतिसिंह नाना पाटील 13वी शिकलं होतं, माळकरी होतं आणि पोलिसाच्या समोर पांडुरंगाच्या वारीला जात होतं. साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील. एव्हरी पर्सन यू हॅव मस्ट टू एज्युकेटेड इन दिस वर्ल्ड. जगात नाही शिकला माती सुद्धा कोणी विचारित नाही. म्हणून शिका, शिक्षण घेऊ द्या आणि त्याला कॉपरेशन करा. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामधली 350 एकर जमीन विकली सावित्रीबाईनं आणि महात्मा फुल्यानं, आणि ह्या पोलिसांना शिकवलं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, द्रौपदी मुर्मू. आजची मुलगी पंतप्रधान, आजची मुलगी अध्यक्ष, आजची मुलगी लॉयर, आजची मुलगी पायलट, आजची मुलगी मुख्याध्यापिका, आजची मुलगी डीन, आजची मुलगी प्राचार्य, आजची मुलगी चांगल्या प्रकारची कीर्तनकार आहे. लक्षात घ्या. म्हणून करता मुलीला किरकोळ मानूच नका. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कृपा आहे तुमच्यावर. टाळे वाजवा. लय देऊन टाकावं लागतं. आता वरपे कंपनीने 1 तासभरात चर्चा केली. आनंद वाटला. वरपे कंपनी तुम्हाला कधी कमीच पडणार नाही. का कमी पडणार नाही? त्याचं कारण आहे तुम्ही संताची सेवा करताय, आम्हा कीर्तनकाराची सेवा करताय. एक मिळाला कॅमेरा, 2 आहेत. नीट बसा जरा, चेहरा दिसू द्या. बरं कॅमेरामन तुम्हाला विचारत आहे लाईव्ह आहे का हितल्या इथ आहे? ऐ लाईव्ह आहे का? मग मला जपून बोलावं लागेल, नाही तर कीर्तन झाल्या गाडी आलीच. विठ्ठलराव चला 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 विठ्ठल विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव स्वयंपाक सुद्धा अनुभवानं करावा. पूर्वी गॅस होता का? नाही. शिगडी आणि चुली. बायका काथोटीत भाकर थापटायच्या, तव्यात टाकायच्या. भाकरी गरम झाली की चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती रावसाहेब. खमंग बी लागायची हो. आता उलट झाले, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवराची पडावणी झालं हो. ऐसा ज्याचा अनुभव. आमच्या एका माणसानं गावातल्या एका माणसाकडून 100 असं 1,500 फोटो काढलं. मी म्हणलं आता एवढं धुवून आणणार का? नाही ना म्हणलं, आत रोलच नव्हता म्हणला. फसवून येऊ नाही. आता बऱ्याच बायका स्वयंपाक चांगला करते त्या. तोंडानं खाऊ का ओठानं खाऊ का घरी नेऊ. पण काय काय बायका स्वयंपाक करताना बारीक खोड करते त्या. अंगठ्यापासलं बोट नाकात फिरते. गा 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 गा.
माझा राग येऊ द्या, स्वयंपाक करताना बोटं घालू नका, राजकारण करताना बोटं घालू नका, भागवत बाबा आणि भारती बाबाचा सप्ताह करताना बोटं घालू नका. परिस्थितीमुळं काही भागामुळं तुमच्याकडे वर्गणी नसेल द्यायला, अध्यक्ष उपाध्यक्ष मेंबर कोणाचा त्याला हात जोडा, बाबा यावर्षी काही नाही जमत, पुढच्या वर्षी जगलो वाचलो तर देईन म्हणा, पण बोटं घालू नका. कळलं का? हा, राजकारणामध्ये ते निवडणूक करतात ना, प्रचार करतात, तुम्ही का बोटं घालता? देर इज नो इंटरप्शन फ्रॉम द फिंगर. बोटं घालायचं काम करू नका. आमचा जन्मच कशासाठी आहे? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नामा विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे वाढवया सुख भक्तिभाव धर्म वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे. एवढे मोठे महाराज, एवढे मोठे कीर्तनकार, एवढे मोठे प्रवचनकार, मृदंग वादक, एवढे मोठे 2 ऑडिओ व्हिडिओ काढणारे कॅमेरेमन, लक्षात घ्या. एवढा मोठा प्रसार मी 1 2 9 300 गावं कीर्तन करतोय. हा, किती? 300 गावं. त्या सगळ्या गावामध्ये तुमच्या गावाचं नाव 1 नंबरला घेईन. त्याचं कारण आहे, 1 नंबरला तुमच्या गावाचं नाव का घेईन? गावाचं नाव चिकणी आहे. म्हणून कोणाच्या तोंडाची चव जायची काय कारण? म्हणून 1 नंबरला नाव दिलं. जीवनामध्ये जे आनंद आहे, जे सुख आहे ना, हे सगळ्याचा प्रभाव आहे. तुम्हाला कळतंय, मी बोलतोय, ही सगळी भागवत बाबाची कृपा आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्वत्वे, सगळ्यात देव बघावा. आहे नाही? आपल्याला मध्ये सरकारनं बाहेर येऊ दिलं नाही कोरोना, आहे नाही? जाग्यावर 2-3 रुपये किलोनं गहू दिलं. कोरोना जेवढी माणसं मेली त्यांचा निवड शिवायला कावळा आला नाही. मला लयजण म्हणली, बुवा निवड शिवायला कावळाच आला नाही. मला कावळा 2-3 रुपयाचं गहू किलो खातो काय? विठ्ठल विठाला 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 कावळा जर 2-3 रुपये किलोच्या गव्हाची चपाती खात नाही, वारकरी कसा काय बी खाईल? व क्या बात है. ते स्टँडवर जाऊन मरल. वचनन मोडी बोली, वचनना मोडी बोली म्हणे यशच्या गेली ना बळी, म्हणे शेष सेविना वडी म्हणे शेष सेविना वचनना मोडी बोली वचनना मोडी बोली. आता ह्याच्यावर उदाहरण सांगू का? काय कीर्तनकार माझं कीर्तनच ठेवणार नाहीत. मी अभंग कोणता घेतला माहिती आहे का? जोडून या धण उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. आताच कीर्तनकार पाकिट कुटुंब असते माहिती आहे का? उजेडात नाही, त्या कारच्या मागे इंडिकेटर असतं का? कशाला अभंग तू घेतला? ती जोडून या धन अभंग का घेतला? तो विश्वास नाही तुझा चिकणी गावावर? अरे आज 43 वर्षी सेवा करते. हा, ती कीर्तनकार पैसे तर का मोजून घ्यायला? तर त्या व्यवस्थित आहे ना, कुठं सप्त्यातलं पंच महामंडळ असतं का, ते बी खोड्या करायला. व मला किती खोड, तर माझं नाव लिहिलं मधुकर गिरी महाराज सोलापूरकर, माझ्या पुढे लिहिलं 11,000, मला दिलं 3,500. सगळ्या 10च्या नोटा. नाही का त्याची बायको मारायची? म्हणून जे द्यायचं ते तोंडावर सांगा.
आमच्यात भागवत भावाचा सप्ताह असतो, भारती भावाचा सप्ताह असतो, जगदंबेचा सप्ताह असतो. एवढं देता येत असलं तरी या. हा, आणि ह्याच्याकरता टाळी वाजवायची. हा, किती गोळा करतो रण, कोणाला ठेवतो. तुका म्हणे त्याची संपदा केवढी, तुका म्हणे त्याची संपदा केवढी, तुका म्हणे त्याची संपदा केवढी, तुका म्हणे त्याची संपदा केवढी नाही. कबडी गेली नाही, सांगते कबडी गेली नाही. बाकीचं काहीच कमवू नका. एक वाचा कमवा आणि दुसरी जीभ शेवटपर्यंत राहू द्या. बघा, दात माझं निघून गेलं आणि आज सांगतो तुम्हाला, माझं दात का पडलं, कीर्तनाला मी पैसे वाढवलं म्हणून. आणि दात पडल्याचा का नाही विश्वास नसेल तर कीर्तन झाल्यावर बोट फिरवा या. भोगतो ना गडे संचिता वाचुनी करावे ते म्हणे समाधान. हा, 2 वर्ष झालं मला साखर झाली व शुगर. मी डॉक्टरकडे गेलो, त्यानं उलता पालता केलं, मला तपासलं. मला म्हटलं गोड काय खाऊ नका, साखर खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, पेढ खाऊ नका, बासुंदी खाऊ नका, बालुशाही, म्हैसूर पाक, मोतीचूर लाडू खाऊ नका, करंजी खाऊ नका, पुरणपोळे खाऊ नका, दूध खीर खाऊ नका, खीर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, भगर खाऊ नका, सायालेलं दूध पिऊ नका, कलंगड खाऊ नका, पपई खाऊ नका, पेरू खाऊ नका, आंब द्राक्ष खाऊ नका, अंजीर खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं, पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं. गायबान्या खाऊ तर काय रा. आता दीपकच्या घरची म्हणल्याची साखर तर आहे म्हणते, सगळंच ओढतोय. 4 महिने मी सगळंच खायला चालू केलंय. न खाऊन बी मी मरतोय. त्याच्यापेक्षा खाऊन मारावं, निदान कावल्याचा ह्याला पटा तरी वाचेल. विठाला 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 विठाला. ऐसा ज्याचा अनुभव, मग सर्वसामान्य जीवानं खावं काय. ब्रह्मरसोगी काळ चाकण्याकरता घरात एक वारकरी पाहिजे. ब्रह्मरसाची गोडी चाकायच्या का, त्यानं हरिपाठ म्हणला पाहिजे, देवपूजा केली पाहिजे.
सातत्यानं चिंतन केलं पाहिजे. घरात एक वारकरी असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो. किती? 3. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. एक वारकरी असताना त्यानं तुळशीला पाणी न घालू द्या, एकादश न करू द्या, पंढरपूरला न जाऊ द्या, पण त्याच्यासाठी पांडुरंगाला रोज त्याच्या चिकणी गावामध्ये यावं लागतं. देव उभा मागे देव मागे पुढे देव उभा पुढे देव उभा मागे पुढे उगमी पुढे संकट उगमी पुढे संकट मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगमी पुढे संकट उगमी पुढे संकट उगमी पुढे संकट आजीनं. कोणाच्या आजीनं? बापाच्या आईनं शिल्लक माळ आणली. आणि रामा बारकं होतं 4थी 5वीला. रामा एवढी पांढरंगाची माळ घाल रे गाड्यात. नका नका माळ घालायचं हे नका. आजी आई आहे नका. आजी घातली माळा. आजीनं हळद सुरू केलं की अरे देवघर झाड की तेवढं. आजी देवघर झाडतो हा झाड की तेवढं. 2-4 दिवस गेलं. या आपण दोघं देवपूजा करू. त्याला देवपूजा करायचं ना आजीनं उठून जायचं. त्याला सवय लागली. हा कारण का आपलं शरीर हे संस्कारक्षम्य आहे. आपलं जीवन हे अनुकरण प्रिय आहे. जाता जाता देवपूजा करायला. देवपूजा करता करता गण लावायला. गण एवढं लावायला लागलं नीट नाही बसला की पुसायचं आणि पुन्हा लावायचं. देव विठेवर उभा राहून म्हणलं ही भक्त घासू घासू लावते म्हणलं. आई म्हणली हे बाबा देवाला तेवढा निवद दाखव. मी आधी खाणार आहे म्हणला. आजीला काय म्हणते मी आधी खाणार आहे. मग त्यानं खाल्ला तर खाऊ बापडी. ह्यानं बसून सगळं निवद खात दाव. देव प्रसन्न झाले. देव म्हणले अरे रामा ए रामा ती मला काय मला निवद आणि तुला मनाला काय झालं तर मग खाताना. ह रुक्मिणीला तुला आणि का स्वरा एक दिलता. मला लागले बोका न खाल्ल्या बघ. अंदाजे लागा आता कोण देतं म्हणला. आता तू परत पोळ्यावर झाल्यावर आणतो एक पुढे आणतो. दुसरा दिवस उजाडला. आल्या देवाने विचारलं रामा पोळी हा आय शिळ्या म्हणला आज द्या तो. बोंबलू नको कालवा करू नको. हो देवाला म्हणते बोंबलू नको. अर्धी पोळी आणल्या ओढली रामानं खाऊ घातली. पाणी बी गपचिप पिव मता मता तोंड वाजवू नको. देव म्हणलं पितो बाबा. हा भक्त बी असलाच पाहिजे हो. आणि झोपल्या दुपार आई आजीला म्हणाला बापाच्या आईला आजी हे आजी इकडे खान खान. देवानं शिळी पोळी टोपल्यातली चोरून खाल्ली. पंढरीतनं बाबा म्हणला खराय बाबा माझ्यावर कोण एक आरोप करीत नाही. 2दा झाला तुझा दारोबा. तू काय बारकाई करू आहे. ते म्हणजे काय म्हणतो काय होय. इटीवरनं उतरला टोपलं उघडलं. ह्यानं उघडलं होतं बघा. ह्यानं नेऊन दिलं तर ह्यानं नेऊन दिल्यावर देवानं खाली. आजीच्या दोन्ही डोळ्याला धारायला लागल्या. अरे आम्ही माझा नवरा मी माझा भाऊ कितीतरी दिवस
माझी सून निवद दाखवत होती, देवानं खाल्लं नाही, तुझ्या हातनं शिळी भाकर खाल्ली. चल की म्हणलं हाताला धर, या तू बी या का म्हणला. आईला बोलवलं, आजीला, पांड्या आता काय म्हणतो ती, पांड्या तू आज शिळी पोळी खाल्ली का नाही एवढं दुखीला सांग. काय सांग बोलू ऐसे बोलले बोलू ऐसे जन्माला यावा, त्याच्या बोलण्यानं देवानं डोलावं आणि जनतेनं हलावं. 2016ला मध्यरात्री 8 वाजता आताच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं. काय जाहीर केलं, भैया और बहनों 1000 और 500 की नोट बंद. बायाजी रडायला लागल्या. मी आंघोळ करीत होतो सकाळी, आमची बायको तर लय रडली. मला म्हणले 1000 500ची नोट बंद झाली खरं का. मी म्हणलं पंतप्रधान बोलल्यावर खोटं होतंय वै. आता रोडची कामं झाली, नद्या जोड करतोय बघा. 1 गुंठा सुद्धा जमीन निघू नका शेतकरी मायबाप टाळे. गडकरीला आणि मोदीला कामच आहे नद्या जोड, प्रश्नच नाही. हा म्हणून करता आम्ही तुम्हाला काय सांगायचं आणि तुम्ही आम्हाला काय बोलवायचे बोले. 2016ला कायदा केला, 1000 500ची नोट बंद झाली. 1-2च वर्ष जाऊ दिलं बघा. याच पंतप्रधानानं जाहीर केलं, जगात कुठे बी जागा पण घरातच. म्हणते ती बोलणार तसा ही पोरगा म्हणला पांड्या पुढे खाली का नाही, देवाला कबूल करावं लागल. तुमच्या मागं जर सत्यवचन असतील, तुमचं आचरण निर्मळ असेल, कीर्तनकार बोटका असो नाही तर कसाही असो, निश्चित मारे कोणाच्या कीर्तनामध्ये अनुभव येतो लक्षात घ्या. सगुण चरित्रे परम पवित्र सज्जन वृंदे मनोभावे आदि पक्वाजा सज्जन असतो लक्षात घ्या. पक्वाजा कोण आहे माहिती आहे का, इंद्रदेव. टाळकरी कोण आहे, भक्त प्रल्हाद आहे. आणि कीर्तन कोण सांगतंय, सनकादिक. हा इथं महिला मंडळ प्रेमाळ नाही चिकणीचं, पुरुष मंडळी प्रेमाळ नाही, वरपे कंपनी प्रेमाळ नाही, टाळकरी प्रेमाळ नाहीत, दोन्ही कॅमेरेमन प्रेमाळ नाहीत, कीर्तनकार सुद्धा प्रेमाळ नाही. तुम्ही म्हणताल ह्याच्या गोळ्या संपल्या काही. इथं प्रेमळ कोण आहे, दोन्ही बी पकवायचे. कशावरून, ती पकवाजाला एवढी पावडर लावते ती म्हणल्यावर घरी किती लावित असते. म्हणून करता प्रेम द्या, प्रेम घ्या. दोघांची हात. तुमच्या गुरुचं नाव चंद्रकांत.
व 40,000 पकवाजे केले. त्यांचं नाव पांडुरंग वैद्य. अजून एकदा टाळे वाजवा. कटिवरात हा सनकाधिक ब्रह्मीभूत ब्रह्मलीन सुखद निवासी जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. अजून बी सांगतो कोणीही कीर्तन करा, फक्त बाह्या सावरू नका, गुणानं कीर्तन सांगा. पकवाजाला मारतो फिरतो का बाह्या सांग. हजामत उगं करा हो, थोबाड वर कर, त्याच्या दाढा मज, तुला का करा. मी एकदा हजामतीला बसलो, ती न्हावी म्हणलं 40 रुपये बसते आलं. मला म्हणलं कशी करायची हजामत. मग मी कॉलेज सुटल्यापासून सगळीच करतो सरसगट. ती मला म्हणलं कशी करायची हजामत. नाही सरसगट. कोण बी काय मराठा काय सरसगट. न्हावी म्हणला 40 रुपये बसते आलं. मी म्हणलं घ्या. मी माझी हजामत केली आणि बाजारात झाला. दुसरं टकलू माणूस माझ्या जागी बसलं. बसतानाच न्हावी म्हणला हजामतीचा दर वाढला तर 60 रुपये घेतो म्हणला. ती म्हणला का बुवाला 40 घेतो माल. ह्या बघा बुवाची केस सरसगट आहे ती, तुमची हुडकून कातरावं लागते ती. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आमच्या त्या मोहळच्या साडून 3 एकर ऊस लावलाय. 4थं वर्ष आहे. ऊस एवढा उंच आहे, बाहेरून कोंबड्या दिसत्या त्या ऊसातल्या. असा ऊस लावते ती बाई. माझ्या शेजारी एक माणूस बसलं भाजनाला. 1/2 किलोला जराच कमी एवढा गण लावला होता. काय लोक गंजी लावते ती त्यांचंच कुत्रं त्यांच्या अंगावर येतं. कधी काय उगा थोडा लावावा, ती सुद्धा भगवाना. आणि मग ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देवाला म्हणा. भागवत बुवामध्ये संत शिरोमणी तुम्ही त्यांना गुरुस्थानी म्हणलं, देव म्हणला, कृपा कराले. भारती भावाला देव म्हणला, गुरु म्हणला, कृपा व्हायला लागली. लक्षात घ्या. हां, किती आनंद वाटतोय. अहो मी तुम्हाला 4 वाजेपर्यंत उठू देत नाही की अहो तुम्ही म्हणताल ही पुढच्या वर्षी नमुना लाव. ब्रह्मरसाची गोडी सहजासहजी मिळत नाही मायबात. तुम्ही खूप जीव घातला मला. दक्षिणा बी तसाच ठरला आहे. हां, बुट काय म्हण काय कमी नाही. आता जे बाया पोळ्या करीत नाही त्या का करीत नाही? त्या गडी खात नाहीत. पुरुष मंडळी का पोळ्या खात नाही? पचत नाही. अर्धी पोळी खाल्ली तर दिवसभर बांग बांग बांग. आजी पचत ना पचू द्या पण करावं. पोळी खावा. तूप आणि पोळी खायला अंगात ताकद लागते. हा कळलं का? ह्या बाया पोळ्या का करत नाही त्या? मला बऱ्याच बायाची गारा नाही. पोळ्या फुटत्या त्या. पोळ्या का फुटत्या त्या? तुम्ही कणिक चिचित नाही. व गहू कुठलं बी असू द्या, दगडीवर गोंट्यानं चेचायचं. पुरण जरासुद्धा मुंडीवर काढीत नाही. आता एवढी पेपरला टीव्हीला बोलते ती का उद्या दिवस जरांगे पाटलानं कणिक चिचली, परवा दिवशी मुंडी सुद्धा वर काढीत नाही. या सांगतो. अहो कुठवर लेचं पेचरायचं. माझं पोरगं BE मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते महिन्याला 15 आणते आणि मी 1 दिवस 15.5 घरला नेतोय. काय जाता तुम्ही 8 दिवस पकवायला? काय जाता येणं करायला? काय जाता ह्या टाळकाला? काय देऊ शकत नाही आपण. हा लक्षात घ्या बारीक. मायन्युटली ऑब्झर्वेशन ऑफ दॅट परमार्थ. नाव आय एम सिंगिंग ए सॉन्ग ऑफ द गॉड. देवाची मी कविता अभंग गातोय. हा तुम्हाला आनंद वाटतोय आणि हाच अनुभव. व्हॉट डू मीन गॉड? गॉड मीन इट इज स्वीट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ.
देव म्हणजे जीवनातला गोड अनुभव. टाळी वाजवा. विठ्ठल हेच तो आम्हाला करायचं आहे. आणि अशा वृत्तीचा कोणी असेल त्याच्यासाठी दुसरं चरण. ऐसाचा देवतयाचा बाळी असे देवतयाचा बाळी असे देवतया जवळी आवे देवतयाचा बाळी असे कोणाजवळ देव आहे? वानराजवळ राम होते. वानराजवळ राम होते. गोपाळाजवळ कृष्ण होते. बाळूमामाजवळ मेंढर होते. आमच्याजवळ माणूस येना. त्याचं कारण आहे स्वार्थ आहे. माणसानं माणसाजवळ यावं. लगा 2000 मावळ्या 2000 4000 मावळं त्या मुघल सरकारापाशी होतं. आणि 160 मावळं बाजी प्रभू देशपांड्याजवळ होतं. शिवाजीराजा सांगितलं या पन्हाळगडावरून विशाळगडाला तुम्ही जावा. ह्या खिंडीतून मी शत्रूला येऊच देत नाही. 160 मावळं घेतलं आणि मुघलांचं सरदारांची शिरं उडवली. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले, गवताची गंजी पेटली, त्यावेळेला बाजी प्रभूनं आपला नर शरीर टाकून दिलं. देव तयाजवळ आमचा काकडा आहे. ज्याची खोरी सेवा काय त्याची काय द्यायचं? आपण भजन करतोय ना, आपण देशप्रेम करतोय, आपण भक्तिभाव करतोय, आपण भक्तिभावाची सेवा करतोय. वर्कपे कंपनीला आपण आदर देतोय. मग त्यात कोणी अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, प्रत्येकाचं नाव मला काही येत नाही. आणि चौकदारचं तर नाव मला माहीत नाही. सुंदर आहे की नाही? सुंदर अशा प्रकारचा योग आहे. किती शिनवाटा आलता, पण तुम्हाला बघितल्यानंतर बागो गेला सिनो